नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। वय वाढलं की केस पांढरे होणारच, पण कमी वयामध्येच केस पांढरे होतात तेव्हा काय करावं हे समजत नाही। आणि आजकाल मुलांमध्ये पांढऱ्या केसांची समस्या जास्तच वाढलेली दिसत आहे आणि ज्यामुळे पालक लोक चिंतेत असतात। आता हे पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी महागडं तेल किंवा औषध आपण विकत घेतो किंवा वेगवेगळ्या क्लिनिकच्या आपण चक्कर मारतो, तरी सुद्धा पांढरे केस मुळापासून काळे होत नाहीत। त्यासाठीच आज आपण घरातलाच एक पदार्थ घेऊन आपण हा घरगुती रामबाण उपाय बनवणार आहोत। तो जर तुम्ही नियमित पांढऱ्या केसांवर जर लावलात तर पांढरे केस मुळापासून काळे होण्यास मदत होईल। एकदम नैसर्गिक हा उपाय आहे आणि 100% गॅरंटेड आहे, 100% रिझल्ट देणारा हा उपाय आहे। तर चला उशीर कशाला, लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। सर्वात अगोदर हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला इथे लोखंडाचं भांडं लागतं। तर इथे मी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही त्या कढईचा देखील इथे वापर करू शकता। आणि नंतर 2 चमचे भरून इथे मी घरातलाच एक पदार्थ घेतलेला आहे, तुम्ही तो पाहिलेला आहे, ती आहे म्हणजे हळद। आणि सोबतच इथे मी कांद्याचा पाचोळा घेतलेला आहे, तुम्ही इथे कांद्याची साल देखील वापरू शकता। आता हे दोनही पदार्थ मंद आचेवर सतत हलवत याचा पूर्णतः रंग बदलेपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। इथे आपण हळद वापरलेली आहे। या हळदीमधील औषधी गुणधर्मामुळे हळद ही घरगुती उपायांमध्ये छोट्या किंवा मोठ्या आजारांवरील आजीच्या बटव्यातील औषधामध्ये वापरली जाते। तर या हळदीचा त्वचेच्या आरोग्यासोबतच सौंदर्य वाढवण्यासाठी देखील या हळदीचा उपयोग केला जातो। हळदीचा हे गुणधर्म त्वचा आणि आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठी देखील ही हळद खूपच फायदेशीर अशी आहे। आणि केसांच्या ज्या काही समस्या असतील या समस्यांवर ही हळद औषधासारखी काम करते, म्हणजेच एखाद्या टॉनिक सारखं ही केसांवर काम करते। साधारण 1 मिनिटानंतर तुम्ही ही हळद पाहू शकता, याचा रंग पूर्णतः बदलत चाललेला आहे। ही हळद भाजून घेताना शक्यतो सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ही लगेच जळू शकते। आपल्याला मंद आचेवर ही हळद मस्त अशी भाजून घ्यायची आहे। आणि सोबतच आपण यामध्ये कांद्याचा जो पाचोळा वापरलेला आहे तो देखील यासोबतच चांगला भाजून घ्यायचा आहे। आता ही हळद आणि हा कांद्याचा पाचोळा जोपर्यंत काळा पडत नाही तोपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे, पण गॅसची फ्लेम कुठेही जास्त करायची नाही, नाहीतर हे लगेच जळू शकतो। तर ही हळद भाजून घेताना आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे, तेव्हाच त्याचा चांगला इफेक्ट होईल। रक्तप्रवाह कमी झाला असेल तर केस गळतात, तर हळदीचा उपयोग करून केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह सुधारण्यासाठी केला जातो। काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता या हळदीचा रंग पूर्णतः बदललेला आहे। पण अजून साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी ही हळद मंद आचेवर चांगली भाजून घेणार आहे। या हळदीमध्ये जीवाणू विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांना हळद लावल्यास डोक्यातील कोंडा निघून जातो। आणि हा केसांना हळदीचा हा डाय लावल्यास केस वेळेआधीच पांढरे होत नाहीत। या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असून त्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होते। आणि यासोबतच आपण यामध्ये कांद्याचा पाचोळा देखील घेतलेला आहे, तुम्ही या पाचोळ्यासोबतच या कांद्याच्या सालीचा देखील इथे वापर करू शकता। आणि या कांद्यामुळे केसांची मुळं घट्ट होण्यास मदत होते आणि याच्यातल्या घटकांमुळे केसांना पोषण मिळून केस मजबूत आणि पांढरे केस काळे होण्यास मदत होते। तर आता तुम्ही पाहू शकता कांद्याचा पाचोळा आणि हळद मस्तपैकी अशी मी भाजून घेतलेली आहे पूर्ण काळ्या रंगावर। मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये ही हळद भाजताना यामध्ये थोड्याशा गुठळ्या झालेल्या आहेत। आता चमच्याच्या सहाय्याने या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। आपण घरातलेच 2 पदार्थ घेऊन हा घरगुती डाळ तयार केलेला आहे। यामध्ये आपण विशेषतः कोणतंही केमिकल वापरलेलं नाही। आता ही पावडर आपल्याला थोड्या वेळासाठी गार होऊ द्यायची आहे। ही हळदीची पावडर गार झाल्यानंतर एखाद्या चाळणीच्या सहाय्याने किंवा एखाद्या सुती कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यायची आहे, कारण की यामध्ये थोडेसे जाड कण राहिलेले आहेत, ते यामुळे वेगळे होतील। हा उपाय बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही आणि यामध्ये आपण घरातलेच 2 पदार्थ वापरलेले आहेत, यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट यामुळे होणार नाही। सर्व पावडर चाळणीने चाळून घ्यायची। इथेही आपली डायची पावडर तयार झालेली आहे, पण पूर्णतः डाय तयार झालेलं नाही, त्यासाठी आपल्याला इथे कोरफड लागणार आहे। तर इथे मी फ्रेश रेडीमेड जेलचा देखील इथे वापर करू शकता। आता ही कोरफड मी बारीक चिरून ही मिक्सरला फिरून घेणार आहे। डाय बनवण्यासाठी साधारण 1 वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये जेवढा आपल्याला डाय बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात ही पावडर घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण जे ॲलोवेराचं फ्रेश जेल बनवलेलं आहे ते जेल या पावडरमध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे दोनही जे नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। पाहिलं ना, हा डाय बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च लागलेला नाही, अगदी 5 ते 10 रुपयांमध्ये आपला हा इमर्जन्सी मधला डाय तयार होतो। या हळदीचा तुम्ही रंग पाहू शकता, एकदम काळा असा तयार झालेला आहे। या डायचा लाईव्ह प्रूफ देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहा किती कमीत कमी वेळेमध्ये नॅचरल पद्धतीने आपण हा घरगुती डाय तयार केलेला आहे। हा डाय मी तुम्हाला हातावर लावून दाखवते आणि 5 मिनिटांसाठी हा डाय मी हातावरच ठेवणार आहे आणि नंतर पाहू याचा ब्लॅक कलर येतोय का।
आता हा डाय हातावर लावून साधारण 5 मिनिटे झालेली आहेत। आता मी हात धुवून घेते आणि नंतर आपण लाईव्ह रिझल्ट पाहूया। तर हात धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हातावर कोणताही काळा डाग राहिलेला नाही। हा डाय इफेक्टिव्ह असा नाही, तर हा तुम्ही इमर्जन्सी मध्ये वापरू शकता किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला अर्जंट कार्यक्रमासाठी जाणं आहे किंवा अर्जंट फिरायला वगैरे कुठे जाणं आहे तर अर्जंट मध्ये तुम्ही हा डाय वापरू शकता। 2 मिनिटांमध्ये जिथे जिथे पांढरे केस आहेत त्या पांढऱ्या केसांना तुम्ही इमर्जन्सी मध्ये काळे करू शकता। पण हा उपाय कायमसाठीच पांढरे केस मुळापासून करण्यासाठी उपयोगी नाही, तर हा तुम्ही इमर्जन्सी मध्ये डाय वापरू शकता। हे मी तुम्हाला व्हायरल व्हिडिओचा सत्य सांगितलेला आहे। आता नैसर्गिक पद्धतीने 100% तुम्हाला रिझल्ट देणारा उपाय मी सांगणार आहे आणि तोही नॅचरल आहे आणि तोही अगदी आपल्या घरातलाच पदार्थ वापरून आपण तयार करणार आहोत। आणि सारख्याच पद्धतीने गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि साधारण त्यामध्ये 2 चमचे इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल किंवा तिळाचं तेल जरी नसलं तर साधारण तुम्ही इथे खोबरेल तेल जरी वापरलं तरीही चालेल। आणि नंतर साधारण इथे मी 2 ते 3 चमचे हळद घेतलेली आहे। आता ही हळद आपल्याला मंद आचेवर याचा रंग बदलेपर्यंत म्हणजे पूर्णतः या हळदीचा रंग काळा होईपर्यंत मंद आचेवर मस्त अशी ही हळद भाजून घ्यायची आहे। पण भाजताना अजिबात घाई करायची नाही आणि गॅसची फ्लेम कुठेही जास्त करायची नाही। 7 ते 8 मिनिटांनंतर ही हळद भाजून घेतल्यानंतर तुम्ही या हळदीचा रंग पाहू शकता पूर्णतः काळा झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही केमिकलचा वापर न करता घरगुती पद्धतीने हे पांढरे केस काळे करण्यासाठी तेल बनवू शकता। ही हळद या तेलामध्ये मी जाळलेली नाही, मंद आचेवर मस्त अशी परतून घेतलेली आहे म्हणजे चांगली भाजून घेतलेली आहे। आणि गार झाल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता काळा रंग या तेलाला आलेला आहे। आता आपण हे एखाद्या वाटीमध्ये ओतून घेऊ। तुमचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर पांढरे केस काळे होण्यास मदत होईल। आणि जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच किंवा कमी वयामध्ये हे जर मुलांच्या केसांवर जर लावायला सुरुवात केली कमी वयामध्येच म्हणजेच अकाली मुलांचे पांढरे केस होणार नाहीत। नंतर यामध्ये मी साधारण 1 छोटा चमचा इथे मी आवळा पावडर टाकलेली आहे। आता या आवळा पावडरचा उपयोग तुम्हाला केसांसाठी काय होतं हे तर माहितीच आहे। नैसर्गिक पद्धतीने ही आवळा पावडर पांढरे केस काळे करण्यासाठी मदत करते। पावडर देखील यामध्ये चांगली मिक्स करायची आणि जेव्हा तुम्हाला केस धुवायचे आहेत त्याच्या अगोदर 30 मिनिटे हे तेल मुळापासून केसांना लावायचं आहे आणि 30 मिनिटांनंतर शॅम्पूने केस मस्त असे धुवायचे आहेत। साधारण काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल। तर एकदा हा तुम्ही उपाय नक्की करून पहा आणि बनवल्यानंतर तुमच्या केसांमध्ये काय फरक झाला ते मला कमेंटमध्ये येऊन नक्कीच सांगा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।